फॅट लॉससाठी कॅलरी डेफिसिट खूप महत्वाचं असतं. पण ते नेमकं असतं तरी काय? आणि त्याचा वापर करून फॅट कसं कमी करायचं? चला, सोप्या शब्दात समजून घेऊया. आपण जेव्हा अन्न खातो, तेव्हा कॅलरी शरीरात जातात. आणि जेव्हा आपण कोणतंही काम करतो, चालतो, फिरतो किंवा व्यायाम करतो, तेव्हा कॅलरीज जळतात. जर खाल्लेल्या कॅलरीज जास्त आणि जळलेल्या कॅलरीज कमी असतील, तर वजन वाढतं. आणि जर जळलेल्या कॅलरीज जास्त आणि खाल्लेल्या कमी, तर वजन कमी होतं. इथेच बहुतेक लोक चूक करतात. ते फक्त कमी खाण्यावर लक्ष देतात, पण जास्त कॅलरीज बर्न करण्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे काही काळानंतर फॅट लॉस थांबतो. जर तुम्हाला लॉंग टर्म आणि कायमचा फॅट लॉस हवा असेल, तर फक्त डाएटवर नाही, तर कॅलरीज बर्न करण्यावरही लक्ष द्या. आपली बॉडी 4 वेगवेगळ्या पद्धतीने कॅलरीज बर्न करते. नंबर 1, एक्सरसाइज. लोक याला सगळ्यात जास्त महत्व देतात, पण प्रत्यक्षात एक्सरसाइज म्हणून फक्त 5 ते 10% कॅलरीज बर्न होतात. नंबर 2, थर्मिक इफेक्ट ऑफ फूड, TEF. आपण जे खातो ते पचायला देखील कॅलरीज लागतात. या प्रक्रियेत साधारण 10 ते 15% कॅलरीज जळतात. हे वाढवायचं असेल तर डाएटमध्ये प्रोटीन वाढवा, कारण प्रोटीन पचवायला शरीराला जास्त एनर्जी लागते. नंबर 3, डेली हालचाल. दिवसभरात चालणं, उभं राहणं, जिने चढणं, घरात फिरणं, अशा छोट्या छोट्या हालचालीमुळे कॅलरीज बर्न होतात. हे वाढवण्यासाठी दररोज 8 ते 10,000 स्टेप्स चालण्याचा प्रयत्न करा. नंबर 4, BMR, बेसल मेटाबॉलिक रेट. हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आपली बॉडी जवळपास 70% कॅलरीज फक्त आपल्याला जिवंत ठेवण्यासाठी वापरते, जसं की हृदयाचं धडधड करणं, श्वास घेणं, मेंदूचं काम इत्यादी. BMR वाढवायचा असेल तर मसल्स वाढवा, कारण मसल्सना फक्त अस्तित्वात राहण्यासाठीही कॅलरीज लागतात. म्हणजेच जितके जास्त मसल्स तितके जास्त कॅलरीज बर्न. यासाठी तुम्हाला फक्त आठवड्यात 4 वेळा वेट ट्रेनिंग करण्याची आवश्यकता आहे. थोडक्यात सोल्युशन काय? डिटॉक्स डाएट आणि फक्त जास्त कार्डिओ करण्यावर लक्ष देण्याऐवजी आठवड्यात 4 वेळा वेट ट्रेनिंग करा. रोज 8 ते 10,000 स्टेप्स चालण्याचा प्रयत्न करा आणि डाएटमध्ये प्रोटीन वाढवा. हे केलं तर फॅट लॉस टिकाऊ आणि सोपं होईल.